नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, इयत्ता 5वी आणि 8वीची वार्षिक परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे। या इयत्ता 5वीच्या वार्षिक परीक्षेच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जाणार आहेत, त्याच्यामुळे या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या नक्कीच सोडवा आणि तुमच्या मित्राला देखील नक्की शेअर करा, त्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे। चला तर मग लगेचच बघूया आपण इयत्ता 5वी विषय मराठी वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका। अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका असणार आहे। 40 गुण तुम्हाला त्या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेचे म्हणजे मराठीची प्रश्नपत्रिका ही 40 गुणांची असणार आहे। तिच्यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न असणार आहेत। प्रश्न पहिला आहे, तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला? वासराला कळपाची आठवण केव्हा येते? संगीताला उत्तेजन देण्यासाठी राजांनी कोणती आज्ञा केली? कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते? आदिवासींच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे? हे प्रश्न तुम्ही पाठ करून जायचं आहे। तुमच्या पुस्तकातलेच प्रश्न त्या ठिकाणी आहेत। त्यानंतर खालील उत्तरा वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा। या ठिकाणी यश मिळवण्यासाठी प्रत्येकाच्या अंगी कोणते गुण आवश्यक आहेत? या ठिकाणी हा उतारा व्यवस्थित वाचल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येणार आहे। त्यानंतर खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा, प्रश्न विचारा पुन्हा या कवितेमधील या ठिकाणी या ओळी आहेत। त्यानंतर 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। शाहू महाराजांनी व्यापाऱ्यांना कोणती विनंती केली? कामठ्यापासून काय काय बनवतात ते लिहायचे। थोर व्यक्ती आपल्याला कशा प्रकारे शिकवण घालून देतात? म्हणजे ही वार्षिक परीक्षा जी आहे आपली फायनलची, त्या फायनल परीक्षेची ही प्रश्नपत्रिका आहे। आणि ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही डाउनलोड करा। प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवा, तुमच्या मित्राला शेअर करा, नक्कीच चांगले मार्क तुम्हाला यातून मिळणार आहेत। त्यानंतर आता गणित विषयाची प्रश्नपत्रिका आहे। आता गणितामध्ये गणिताची देखील 40 गुणांची प्रश्नपत्रिका आहे। रिकाम्या जागा भरा, फक्त 5 दिलेले आहेत, तर 4 लिहिल्या तरी तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळणार आहेत। त्यानंतर खालील दशांशापूर्णांकाची बेरीज करा। दशांशापूर्णांक दिलाय त्याची बेरीज करायची। म्हणजे दशांशापूर्णांकाची वजाबाकी करा, वजाबाकी बेरीज हे उदाहरण तुम्ही काय करा, खरी अगोदर सोडवा। म्हणजे अशाच पद्धतीचे उदाहरण तुम्हाला आल्यानंतर तुमची त्याची प्रॅक्टिस असल्यामुळे तुम्ही झटपट त्या ठिकाणी काय करू शकता, तर प्रश्नपत्रिका सोडू शकता। आता तासाचे 3 तास 45 मिनिटे अधिक 1 तास 15 मिनिटे, 4 तास 35 मिनिटे अधिक 2 तास 55 मिनिटे, वजाबाकी करा। पुढील संख्येतील मूळ संख्या भोवती गोल अशी खूण करा। मूळ संख्या म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, 5 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी कोणत्याही 3 संख्या लिहा। हे उदाहरण सोडवा। त्यानंतर हिंदीची वार्षिक परीक्षा इयत्ता 5वी हिंदीची 40 गुणांची। नक्कीच सर्व मित्रांना तुमच्या म्हणजे जे 5वीचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा, त्यांना चांगला फायदा होईल। ते ह्या प्रश्नपत्रिका सोडवतील आणि पेपरला त्या ठिकाणी व्यवस्थित सोडवतील। इंग्रजी विषयाची 5वीची 40 गुणांचीच आहे। सर्व प्रश्नपत्रिका दिल्यात। इयत्ता 5वी वार्षिक परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका या व्हिडिओमध्ये आहेत, त्याच्यामुळं व्हिडिओ कुठे स्किप न करता त्या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित तुम्ही सर्व सोडवा। तुम्हाला जर येत नसेल तर तुमच्या मोठ्या भावाला बहिणीला विचारा आणि व्यवस्थित सोडवून घ्या। परिसर अभ्यासाची आता इयत्ता 5वी 40 मार्काची प्रश्नपत्रिका आहे। परिसर अभ्यासाची तुम्हाला प्रश्न लिहून घ्यायचे असतील तर काय करा,
व्हिडिओ पॉज करा आणि त्या ठिकाणी ते प्रश्न लिहून घ्या आणि व्यवस्थित सोडवा. सेमीची देखील प्रश्नपत्रिका आहे. पहा, मॅथची प्रश्नपत्रिका आहे लेखी. अशा पद्धतीने इयत्ता 5वीच्या ह्या ज्या संपूर्ण प्रश्नपत्रिका आहेत, या संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण पाहिलेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे आणि अशाच पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला वार्षिक परीक्षेमध्ये विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे ही ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये सोडवा आणि वहीमध्ये सोडवल्यानंतर तुम्हाला त्याचं प्रॉपर नॉलेज त्या ठिकाणी येणार आहे आणि तुम्ही ज्यावेळेस फायनल परीक्षा द्यायला जाल तेव्हा तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी पेपर त्या ठिकाणी एकदम सोपा जाईल आणि तुम्हाला चांगले मार्क मिळतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपला जो चॅनल आहे विपेन एज्युकेशनल गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असे शैक्षणिक आणि महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो. नक्कीच तुमचं सहकार्य असणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.